श्री क्षेत्र दत्त शिखर संस्थान माहूर येथील पीठाधीश्वर श्री 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 1008 परमहंस परिवाराजकाचार्य महंत श्री मधुसूदन भारतीजी महाराज गुरु अच्युत भारती महाराज महाशुभ श्री दत्त शिखर संस्थान माहूरगड यांच्या शुभ आशीर्वादाने सभापती महंत श्री उमाशंकर भारती महाराज आंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्री पंचदशनाम जुना आखाडा काशी उत्तर प्रदेश यांच्या प्रेरणेने गुरुवार दिनांक 2 जानेवारी ते गुरुवार दिनांक 9 जानेवारी 20 पर्यंत भव्य दत्त महात्म्य संगीतमय दत्तकथा व्याख्यान हरिपाठ हरिकीर्तन महोत्सव श्री दत्तयाग 51 कुंडीय दत्तयज्ञ सप्ताहाचे आयोजन श्री क्षेत्र माहूर येथे करण्यात आले आहे। श्री दत्त महात्म्य संगीतमय दत्तकथेचे प्रवक्ता श्री संत ज्ञानेश्वर भारती महाराज भारती आश्रम श्री क्षेत्र माहूर यांच्या ओजस्वी वाणीमधून करण्यात येणार आहे। तर या कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून योगी परमपूजनीय श्री संत श्याम भारती महाराज परमानंद दत्त आश्रम केरोळी फाटा माहूर हे या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक आहेत। श्री क्षेत्र माहूर येथील पेट्रोल पंपाच्या अगदी समोर या भव्य दिव्य अशा दत्तयागाचे आयोजन करण्यात आलेले आहे। या दत्तयागामध्ये परमपूजनीय 1008 स्वामी अमोलानंदजी महाराज, परमपूजनीय 1008 स्वामी महंत श्री हरिशरण गिरीजी महाराज, परमपूजनीय श्री 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 1008 महंत दिव्यानंद गिरीजी महाराज, श्री बालयोगी श्याम सुंदर गिरीजी महाराज, परमपूजनीय श्री 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 1008 अनंत विभूषित महामंडलेश्वर स्वामी, परमपूजनीय श्री 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 1008 अनंत विभूषित महामंडलेश्वर स्वामी कृष्ण चैतन्य, परमपूजनीय श्री 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 1008 अनंत विभूषित महामंडलेश्वर स्वामी हरि चैतन्य इत्यादी महाराष्ट्रातील प्रसिद्ध संन्यासी व कीर्तनकारांचे कीर्तनाचा सोहळा सुद्धा आयोजित करण्यात आलेला आहे। आणि गुरुवार दिनांक 9 जानेवारी रोजी दुपारी 11 ते 1 काल्याचे कीर्तन व तदनंतर लगेच महाप्रसादाचे सुद्धा आयोजन करण्यात आलेले आहे। तरी परिसरातील सर्व दत्त भक्तांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे। 2 जानेवारी 2020 गुरुवार ते दिनांक 9 जानेवारी 2020 या काळामध्ये श्री क्षेत्र माहूरगड येथे 51 कुंडीय दत्तयागाचे आयोजन केलेले आहे आणि त्या दत्तयागाचे आयोजन करण्याचा मागचा एकमेव हेतू असा आहे विश्वकल्याण, जगातल्या सर्व जीवजंतूंचं कल्याण झालं पाहिजे। सर्व धर्मांचा आपल्या विशेष हिंदू धर्माचा जगभरामध्ये मान्यता ख्याती प्राप्त आहे, परंतु काही संघटना धर्मावर ग्लानी आणत आहे, तेव्हा आपल्या हिंदू धर्माचे सर्व बांधव एकत्रित येऊन धर्म अनुसंधाने वागण्याकरता त्या ठिकाणी दत्तकथेचं आयोजन आहे।
त्या ठिकाणी व्याख्यानांचं आयोजन आहे, त्यामध्ये कीर्तनाचं आयोजन आहे, त्यामध्ये निसर्गाचा समतोल कोण्या पद्धतीने राहील याच्यासाठी सुद्धा काही व्याख्यान आयोजित केलेली आहे। गोमातेच्या संदर्भातले सुद्धा बरेचसे व्याख्यान त्या ठिकाणी आहेत। महिला सशक्तीकरण, आजची नाती गोती वगैरे असे बरेच विषय आहेत की त्या विषयाचं त्या दत्तयागासोबत आयोजन केलेलं आहे। तरी सर्व जनसमुदायांनी त्या कार्यक्रमात सहभागी होऊन आनंद घ्यावा व त्या ठिकाणी बरेचसे साधू संत उपस्थित राहणार आहे। आणि विशेष म्हणजे आज ध्वजारोहण झालेलं आहे आणि मंडप प्रवेश सुद्धा आज झालेला आहे। तेव्हा जवळजवळ 500-700 लोकांच्या उपस्थितीमध्ये आजचा सर्व कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे। रोज त्या ठिकाणी दोन्ही टाइमचं भरपूर अशा प्रकारचं अन्नदान आहे। 9 तारखेला महाप्रसाद आहे व विशेष करून 5 तारखेला जे 128 नारळाची आनंद महापूजा ठेवण्यात आलेली आहे त्यामध्ये थोडासा बदल करून ते दिनांक 8 जानेवारी रोज बुधवारला संध्याकाळी 10 वाजता 128 नारळाची आनंद महापूजेचं आयोजन केलेलं आहे। देव नऊच आहे त्याच्यामध्ये नाही 9 भेटून जाईल 9 आहेत 9च मोजले तुम्ही किती नव्हते त्याविषयी। या संपूर्ण कार्यक्रमाची भव्य दिव्य अशी तयारी पूर्णत्वास आलेली असून 2 जानेवारीपासून या दत्तयागास प्रारंभ होत आहे। माहूरगड येथून संजय घोगरे, राजू दराडे व अनवर खिच्ची यांचा हा वृत्तांत।